उद्धव ठाकरेंनी दिल्लीतील जंतर मंतरवर जात अभिजित दिपकेंची भेट घेतलेली आहे। अभिजित दिपकेंनी आदर भावनेनं हात पकडून ठाकरेंना स्टेजवर नेल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान फक्त राजीनामा नाही तर व्यवस्था बदलली पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। सरकार बदलल्याशिवाय तुमच्या जीवनात बदल होणार नाही असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। दरम्यान उद्या सकाळी 10 वाजता राऊतांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे। अब हमारा जंग शुरू हुआ है, जब तक क्या मांगे हमारी मांग क्या है, सत्ता बदली करना होगा। सिर्फ एक स्थिति से नहीं चलेगा, पूरी सिस्टम बदली करनी होगी। अगर एक अकेले को हम निकाल देंगे तो चलने वाली नहीं है बात। जब तक सरकार बदली नहीं करेंगे तब तक आपकी जिंदगी में कोई बदलाव नहीं आने वाला है। पहले तो मुझे ऐसे लगता था कि यहाँ मुझे आने की कोई आवश्यकता नहीं लगेगी। सरकार ऐसी है ऐसे हमें लग रहा था। मोबाइल ले रखा है अभी ठीक है, लेकिन शायद आजादी के बाद पहली बार हम देख रहे हैं, अनुभव कर रहे हैं कि ऐसी सरकार जो अपने भविष्य पर लाठियां चलाती है। आप सिर्फ युवा नहीं हो, आप इस देश का भविष्य हो। तर शरद पवारांनीही जंतर मंतरवर अभिजित दिपकेंची भेट घेतली। इतके दिवस विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, सरकारनं चर्चा करायला हवी असं शरद पवारांनी म्हटलंय। संसदेतही विद्यार्थ्यांच्याच मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी असं शरद पवारांनी म्हटलंय। विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवरती संसदेत चर्चा नाही झाली तर आम्ही शांत बसणार नाही असं शरद पवारांनी म्हटलं। विरोधी पक्षाने एवढं सांगितलं की ही मुलं इच्छित दिवस त्यांच्या हस्तात आम्हाला चर्चा करायची, लगेच थांबलं। पण आम्ही आंदोलन यांच्या मुद्द्यावर चाललं पाहिजे, नाही चाललं तर आम्ही शांत बसणार नाही। वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलैला महाराष्ट्र बंदची हाक आहे। प्रकाश आंबेडकरांकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंदची हाक देण्यात आली। आने वाली 23 तारीख को 23 जुलाई को बंबई बंद का हम लोग ऐलान कर रहे हैं। इन सभी संगठनों को मिलकर हम लोग ऐलान कर रहे हैं। जितने राजनीतिक दल है जो बीजेपी के साथ संबंध नहीं रखना चाहते और बीजेपी के साथ जाना नहीं चाहते हैं, वो सभी दलों ने अपने अपने तरीके से इस बम्बई के बंद में सहयोग हो जाए और सरकार को जो है वो अपना एक तरीके का गुस्सा जो है वो व्यक्त करेंगे, ऐसा मैं उम्मीद करता हूँ। खासदार अमोल कोल्हेंनी कविता म्हणत राज्यकर्त्यांवरती टीका केली आहे। सीजेपीच्या आंदोलनात झालेल्या लाठीचार्जनंतर अमोल कोल्हेंनी ही टीका केली। पता चला किसी शहंशाह को कॉकरोचों से डर लगने लगा है। पता चला किसी शहंशाह को कॉकरोचों से डर लगने लगा है। अजीत प्रधान तो सिर्फ मोहरा है, भरोसा आपसे टूटने लगा है। विद्यालयों से पहले आपने देवालयों को सजाया, विद्यालयों से पहले आपने देवालयों को सजाया। युवाओं के हाथ में धर्म का झंडा थमा दिया। दमन के सहारे शहंशाहत कायम रखने वाले क्या सचमुच में काबिल होते हैं और युवाओं के भविष्य को अंधेरे में ढकेलने वाले क्या विश्वगुरु की सूची में शामिल होते हैं? लाठीचार्ज करायला आमची लेकरं दहशतवादी आहेत का? दिपकेंच्या आईने ही प्रश्न विचारलेला आहे। आमची लेकरं तिथं मार खायला गेलेत का असं देखील दिपकेंच्या आईने म्हटलं। अभिजित दिपके यांच्या आई आहेत, काय सांगाल ज्या पद्धतीनं अभिजित दिल्लीत आंदोलन करतोय, काल मोर्चा काढण्यात आला होता, लाठीचार्ज सुद्धा झालाय?
लाठीचार्ज व्हायला नव्हता पाहिजेत ना. लेकरं काय आंदोलन करायला गेले होते. आज 1 महिन्यापासून ती तिथे आंदोलन करतायत. तिथं कोणतीही घटना झाली नाही आणि काल यांनी लाठीचार्ज केला. लेकरं काय आतंकवादी आहेत का? ते 18-18, 20-20 वर्षाचे लेकरं ते आतंकवादी आहे का? तुम्ही आतंकवाद्याला सोडून देतात आणि लेकरांवर लाठीचार्ज केला ना काल. योग्य नाही केलं हे सरकारने. काय तर त्यांच्या मागण्या ऐकायच्या होत्या, काय तर बघायचं होतं आणि नंतर हे करायचं होतं ना. लाठीचार्ज करायला लेकरं गेलेत का तिथं मार खायला? आज 1 महिन्यापासून सगळे लेकरं तिथं परेशान आहेत. मग लाठीचार्ज देऊन त्यांचं काय मन, प्रसाद देऊन त्यांचं मन हे केलं का काय? यांनी वाईट केलं ना. आता 14 वर्षाची मुलगी काय आतंकवादी आहे? तिचे कपडे फाडले त्यांनी. पोलिसांनाही वाटायला पाहिजेत ना. लेकराचे कपडे फाडतात का? ते तर संरक्षण करतात ना. लेकराचे कपडे फाडत असतात. ते वाईट केलं, खूप वाईट केलं कालचा लाठीचार्ज. आज मी सकाळी बघितलं, काल तर मी मोबाईल वगैरे बघितलाच नाही, पण आज व्हिडिओ पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी येत आहे. खूप वाईट झालेलं आहे कालचं ते प्रकरण. त्यांनी लाठीचार्ज विद्यार्थ्यांवर करायलाच नव्हतं पाहिजेत. आणि सगळीकडनं विद्यार्थी आलेले होते ना. चला बाबा की इथलचे होते का काय, सगळ्या देशातले आलेले होते तिथे. चुकीचं केलं सरकारने, जे हे केलं ना, वाईट केलं कालचा लाठीचार्ज. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. तर फेसलेस आंदोलनामध्ये राजकीय पक्षांचा पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे असं फडणवीसांनी म्हटलंय. पोलिसांचं नियंत्रण नसतं तर अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या असं फडणवीसांनी म्हटलं. कुठलंही आंदोलन आपण बघितलं, ज्यावेळेस आंदोलन फेसलेस असतं त्यावेळी काही प्रवृत्ती त्या आंदोलनात शिरतच असतात आणि त्या प्रवृत्ती त्या आंदोलनाचा फायदा घेऊन त्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलेही स्वार्थ कसे आपल्याला पूर्ण करता येतील असा प्रयत्न करत असतात. आता दिल्लीमध्येही जे आंदोलन झालं, अनेक राजकीय पक्ष त्यामध्ये आपली पोळी कशी भाजता येईल हा प्रयत्न करतायत. अनेक अशा संघटना की ज्या संघटनांचा या विषयाशी घेणं देणं नाही आहे, पण अराजकता कशी तयार करता येईल त्याचाही प्रयत्न करतायत. आंदोलन करणारे काही लोक हे चांगल्या भावनेने करणारे असू शकतात, मला त्यांच्याबद्दल म्हणायचं नाही, पण हेही तेवढंच खरं आहे की त्याच्यामध्ये काही लोक आपला अजेंडा घेऊन शिरलेले आहेत हे मात्र स्पष्ट दिसत आहे. त्यातल्या अनेक लोकांना नीट काय हे देखील माहिती नाही, परीक्षा कधी झाली हे देखील माहिती नाही. ते आपापला अजेंडा त्या ठिकाणी सांगून राहिलेले आहेत. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की सगळे काही एका दिशेने चालणारे, एका विचाराकरता तिथे आलेले नाही आहेत. हौशे नवशे गौशे देखील आपापला अजेंडा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत. जर पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर अनेक अनावश्यक अशा गोष्टी त्या ठिकाणी घडल्या असत्या. पोलिसांनी मोठा संयम देखील दाखवलेला आहे आणि अर्थातच अशा प्रकारचं आंदोलन हे त्या ठिकाणी योग्य पद्धतीने व्हावं यापुरतं जेवढं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तेवढी कारवाई ही पोलिसांनी केली आहे. देशातले विद्यार्थी आतंकवादी आहेत का? अभिजित दिपकेंनी हा प्रश्न विचारला. लाज वाटली पाहिजे विद्यार्थ्यांना आतंकवादी बोलायला असं दिपकेंनी म्हटलं. हे लोक जास्त दिवस सरकारमध्ये टिकणार नाहीत